चला नमस्कार मैत्रिणींनो, चला आपण बनवूया खाऱ्या आणि गोड शंकरपाळे। तर बघा, इथे मी 3 वाट्या मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी साखर घेतली आणि तूप घेतलं। तूप अर्धी वाटी घेऊया आपण। आणि बघा, इथे आपण इथे सर्व साहित्य आपण गाळून घेतले, साखर गाळून घेतली। तर हे सर्व गाळून घ्यायचं, साखर बारीक पिठी करून ती पण गाळल्यानंतर आपण यात टाकून खायचा सोडा आणि तूप टाकूया। तूप टाकून छानपैकी एकजीव करून घेऊया सगळं साहित्य। असं छान एकजीव मिक्स करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर इथे आपण दूध टाकून कणिक मळून घ्यायचं, छानपैकी असा डो करायचा। हे बघा, आता इथे मळून घेऊया आपण। हे बघा, आता इथे डो तयार झालेला आहे आणि आता आपण छानपैकी साईडला ठेवूया। एक 5 मिनिटं रेस्ट करून घेऊया आणि तोपर्यंत आपण दुसरी साहित्याची तयारी करूया। हे बघा, आता इकडे आपण खाऱ्या शंकरपाळ्याची तयारी करूया। 2 वाट्या मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला, काळे तीळ घेऊया। काळे तीळ टाकून घेऊ आणि इथे सोडा घेऊया खाण्याचा। ओवा कुस्करून चोळून टाकूया। इथे 1 पाव चमचा सोडा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घेऊया। आपल्या चवीनुसार टाकायचं मीठ, जितकं आवडेल तितकं। आणि याला पण एक पाव वाटी तूप टाकून घेऊया। आणि छान एकजीव करून घेऊया। हे बघा, आता इथे एक घट्ट असा गोळा तयार केलेला आहे, तोही 5 मिनिटं तयार करून ठेवून देऊ साईडला। हे बघा, आता माझी कणिक पूर्ण मळून झालेली आहे। याची छानपैकी जाडसर अशी पोळी लाटून घेऊ। जाड अशी पोळी लाटून तयार आहे। आणि इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। इकडे एक झाकण घेतलं, त्या झाकणाने आपण छोटे छोटे काजूसारखे, इकडे काजूसारखे आपण छोटे छोटे अर्धचंद्र असे शंकरपाळे करून घेऊया। बघा, किती छान दिसतात, वाटतायत की नाही सुंदर। इकडे तेल तापत ठेवलं। बघा, आता हे मध्यम आचेवरती आपण हे तळायचे आहेत। मध्यम आचेवर आपण तळून घेऊया आणि थोडे थोडे करून असे टाकूया त्यात। बघा, किती आता तळतायत। थोडे आलटून पालटून घेऊया। छान असे हलकेसे गोल्डन होईपर्यंत तळू द्यायचे। भाजलेल्या काजूसारखे दिसतात। बघा, आता तयार झालेले आहेत। आता याला आपण थोडे काढून घेऊ। याला आता आपण काढून घेऊया। तळून झालेले आहेत खरपूस असे।
चहासोबत तर एकदमच छान लागतात असे टेस्टी खायला। बघा कसे दिसत आहेत, काजू, अगदी काजूच। आता इकडे आपण ह्याची गोड शंकरपाळ्यांची तयारी करूया। जाडसर पोळी लाटून घेतली आणि त्याला आपण असे काप करून घेऊ। इकडे तेल आहे गरम आपलं, थोडं मंद करून ठेवावे लागेल। छान असे आपल्याला आवडतील त्या आकाराचे शंकरपाळे करून घेऊया। इकडे तेल तापलेलं आहे आपलं। चला बोलत बोलत तर आपले आता शंकरपाळे तयार होत आहेत, ते आपण कट करून घेऊया आणि तळायला घेऊया। तेल थोडं जास्त तापलंय, थोडं कमी करून ठेवतोय। बघा आता हळूवारपणे एक 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 आता तेलात सोडूया आणि तळून घेऊया। पहिले तेलात तळून झालेलं आहे, त्यामुळे थोडं काळं दिसतंय। एक एक करून आपण सगळे शंकरपाळे त्यामध्ये टाकून घेऊया। आता तळून झालेले आहे बघा, दोन्हीकडे हेही खारे शंकरपाळे। बघा खारे किती छान झाले, अगदी सहज तुटतात। चहासोबत तर खूपच छान लागतात। आणि गोड पण शंकरपाळे तयार झालेले आहेत। चला आजचं काम आता पूर्ण झालं। शंकरपाळे इकडे अनारसे पण माझे तयार झालेले आहेत। आणि चला कसं वाटलं आपल्याला आजची रेसिपी? बाय बाय।